नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पूर्ण स्टील लाईफ कशी काढायची ते शिकलो होतो. आता स्टील लाईफमधील काही महत्त्वाचे ऑब्जेक्ट आपण शिकूया. त्यापैकी एक आहे नारळ. नारळ काढताना सुरुवातीला एक सर्कल घ्या आणि दोन्ही साईडने त्याचा शेप टाकून घ्या. स्टील लाईफमध्ये जे वेगवेगळे ऑब्जेक्ट येतात त्यापैकी नारळ एक आहे. आता या नारळामध्ये आपण बघतोय की एक प्लेन शेड टाकून घेतला आहे मी. ऑकर येलोमध्ये व्हाईट टाकून एक लाईट शेड आपण यावर मारून घेतोय. लाईट शेड दिल्यानंतर आपल्याला बारीक ब्रश यूज करायचा आहे. 1 नंबरचा घ्या आणि त्याने आपल्याला नारळावर अशा लाईन्स ड्रॉ करायच्या. त्यासाठी आपण कलर जो आधी मारलेला आहे त्यापेक्षा एक शेड डार्क घेतोय. अशा या डार्क शेडनी लाईन्स आपण नारळावर टाकून घेतो. लाईन्स टाकताना नारळाचा शेप ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपल्याला ब्रश फिरवायचा आहे. अशा प्रकारे खालच्या साईडने मी राऊंडमध्ये घेते, तसाच वरच्या साईडने सुद्धा, म्हणजे नारळाला सर्कल शेप येईल. आता आधी घेतला त्यापेक्षा थोडासा डार्क शेड मी यूज करते. थोडा ब्राऊन कलर त्यात ॲड केला आहे. या पद्धतीने आता थोडा अजून डार्क शेड मी यूज करते. बघा, लाईन्स ड्रॉ करताना शेपचा नुसारच त्या लाईन्स टाकायचे. इथे नारळाचा मागचा पार्ट, अशा पद्धतीने एक एक शेड आपल्याला वाढवत न्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा नारळ तयार होतोय आपला. ब्राऊन शेड यूज करते आहे. इथे ब्राऊनचा डार्क शेड, हा थोडा डार्क शेड आपण आणखी यूज करतोय. अगदी कमी वेळात आपली ही ड्रॉइंग पूर्ण होऊ शकते. या पद्धतीने कलरिंग करायचे. इथे आणखी थोडा डार्क कलर यूज करते आहे. मागच्या साईडच्या लाईन्स सर्व घेतोय. या पद्धतीने कलर शेड केल्यास
आपल्यास सोपे जाईल. कलर शेडिंग करताना डार्क टू लाईट किंवा लाईट टू डार्क या पद्धतीने जायचे आणि एक एक कलर शेड वाढवत न्यायचे. हा मागचा पार्ट करतोय आपण. इथे थोडासा डार्कनेस हवा आहे आपल्याला. या पद्धतीने आपण नारळ कंप्लीट करून घेऊया. इथे काही लाईन्स ज्या बाहेर येतात नारळाच्या त्या आपण ड्रॉ करतोय. थोड्याशा कर्व करायच्या त्या. काही ठिकाणी लाईट शेड हवा आहे तिथे मी टाकून घेतला आणि हे केल्यानंतर पुन्हा डार्क शेड ॲड करायचा. खालच्या पार्टला थोडा डार्क शेड आणखी टाकतोय. नारळाची शॅडो खाली करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपला नारळ पूर्ण झालाय. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी